ग्रामीण शिक्षण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेडच्या नायगाव येथील शिवराज पाटील होटाळकर यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 प्रदान करण्यात आला आहे। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच उद्योग मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते होटाळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। मीडियाच्या वतीनं आणि आयुष्यमान भारतच्या वतीनं सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा पुरस्कार त्या ठिकाणी आज यशवंतराव चव्हाण सभागृहात त्या ठिकाणी देण्यात आला। संदीपजी काळे साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी जे ग्रामीण भागात आम्ही कार्य केले त्या कार्याची त्यांनी दखल घेतली आणि ते दखल घेऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलांना हा सत्कार त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला। या सत्काराचा निश्चित येणाऱ्या काळामध्ये तेवढाच मोठ्या प्रमाणात मान राखून, कारण सत्कार घेणं सोपं आहे पण सत्काराप्रमाणे त्या ठिकाणी येणाऱ्या काळात काम करून दाखवून त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर सुद्धा असंच सामाजिक कार्य या सत्कारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आम्ही कराल असा आम्ही सगळ्यांचा त्या ठिकाणी मानस व्यक्त केला। म्हणून आपल्या माध्यमातून व्हॉइस मीडियाचा आणि आयुष्यमान भारत महाराष्ट्र शासनाच्या दोघांचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी तानाजी शेळगावकर, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।